असं बघा, आपण अलीकडच्या काळामध्ये या मोठ्या मोठ्या लोकांना नोबेल प्राइज देतात. रवींद्रनाथांना आपल्याकडे मिळालं, किंवा बोरिस पास्तरनॅक म्हणून होता ना, डॉक्टर झिवॅगो लिहिणारा, त्याला मिळालं. हे जे मोठे मोठे कादंबरीकार असतात, मोठे मोठे नाटककार असतात, यांना जे बक्षीस देतात, किंवा ते जाऊ द्या, आता गडकऱ्यांना जाऊन किती वर्ष झाली, त्यांचं काय केवढं महत्व आता वाढवत आहेत. हे काय आहे? अनुभवाची श्रीमंती आहे. हे असं झालं की गडकरी राजसन्यास नाटक लिहित होते. त्या नाटकाबद्दल त्यांना अतिशय प्रेम होतं आणि अत्यंत शुद्ध स्फूर्ती असल्याशिवाय ते नाटक लिहित नसत. तेव्हा एकदा दुपारी साधारण 11-11:30 वाजता लिहित बसले होते. ते कसं आहे, त्यांना ती स्फूर्ती आली की केव्हाही येणार, ते रात्री सुद्धा येईल. एक मध्येच उदाहरण सांगतो की डॉक्टर राधाकृष्णननी, या सगळ्याचा परमार्थाशी संबंध आहे म्हणून सांगतोय हा, तुम्हाला रंजन करण्याकरता नाही आहे. आपल्याला शेवटी स्फूर्ती यायला पाहिजे, नामामध्ये रस यायला पाहिजे. ती केव्हा येईल याचा नेमणे म्हणून मी हे सांगतोय. तो रात्री बसेल, अपरात्री बसेल, ऑफिसमध्ये बसेल, आली की आली ती. तेव्हा राधाकृष्णननी एक ग्रंथ एडिट केला, कॉन्टेम्पररी इंडियन फिलॉसॉफी. म्हणजे त्यांच्या 1928-30 सालामध्ये ते इंग्लंडमध्ये होते, ऑक्सफर्डला होते, प्रोफेसर म्हणून होते, स्पाल्डिंग प्रोफेसर ऑफ एथिक्स अँड रिलिजन. तेव्हा हिंदुस्थानामध्ये सध्या वर्तमान असलेले जे विचारवंत आहेत, त्यांचे लेख त्यांनी मागवले, सगळ्यांनी पाठवले, ज्यांचे बोलावले त्यांनी. त्याच्यामध्ये गेंजी दामल्यांचं सुद्धा लेख आहे मला वाटतं. रानड्यानं त्यांनी लिहिलं, रानडे अलाहाबादला होते, त्यांनी लिहिलं. 6 महिने झाले, वर्ष झालं, अहो लेख येईना, पुस्तक अडून राहिलं. जॉर्ज ॲलननी पब्लिश केलेलं आहे पुस्तक ते. तेव्हा तो सारखा म्हणाला, राव तुमचं मॅन्युस्क्रिप्ट येत नाही, मॅन्युस्क्रिप्ट येत नाही. यांनी तारावर ताटा पाठवल्या, लेख पाठवा, लेख पाठवा, लेख पाठवा. हे आपलं गप्प. आणि त्यांच्याकडे एक बंगाली स्टेनोग्राफर होता, त्याला काम नसायचं, 250 रुपये पगार, तो आणखी नोकरी करायचा, पण यांचा स्टेनोग्राफर म्हणून असायचा, बरं का, काम नाहीच काही. आणि एक दिवशी रात्री 1 वाजता उठले म्हणजे ते जप करून उठले, हा, निजून उठले नाही, जप करून उठले. आणि त्याला बोलावला, लिहून घे म्हणाले, आणि त्यांनी लेख लिहिलाय त्याच्यामध्ये, बरं का. ही स्फूर्ती जी आहे, ही याला प्रज्ञा असं म्हणतात, याला प्रतिभा असं म्हणतात. आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना ते पाहिजे. ज्याचं निरूपण प्रतिभेनं येत नाही ना, ते रटाळ निरूपण असतं, ते रेकॉर्ड सुद्धा करण्याचा अर्थ नाही. आता तुम्ही करता यायला इलाज नाही, बरं का. तो बोलेल ते शास्त्र. तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा, त्यांना काही तयारी करावी लागत नाही. पण ते अलीकडचे कीर्तनकारासारखी नाही, तर आयतेवाडे जे येईल ते बघतो, बोलत नाही, बघतो, तसं नव्हे. त्यांचं आतून चालूच असतं सारखं, ते सांगण्याचं हेतू काय आपल्याला. तेव्हा ही स्फूर्ती, ही प्रतिभा जी आहे, हा विलक्षण अनुभव, तो अनुभव ज्याच्याजवळ पूर्णतेने असतो, ती श्रीमंती आहे. अनुभवाची श्रीमंती ती आहे. इतकंच नव्हे, माझ्या मते जगातल्या संतांमध्ये चक्रवर्तीत्व श्रीमंतीचं कोणाला असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना. सगळे संत ज्ञानेश्वर महाराजांना का मानतात एवढं, त्याचं कारण आहे. महाराज म्हणाले, संत सगळेच, ज्ञानी सगळेच, पण हा ज्ञानराज होता. का बरं असं? मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवलेसे रोप लावियले द्वारी, याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता कळियासी भार आला. याचा अर्थ असा आहे की माझ्या गुरुनी मला जे नाम दिलं, ते नाम इवलेसे रोप माझ्या दारात लावलं, म्हणजे माझ्या इंद्रियात लावलं, आणि तो वाढला वेल, तो गगनावरी गेला, म्हणजे विश्वव्यापी झाला. माझा अनुभव वाढायला लागला, वाढायला लागला, तो विश्वव्यापी झाला. बरं, मोगऱ्याची खुबी काय आहे? मोगरा ज्ञानेश्वर महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्याला की नाही मोतिया म्हणतात. आणि खरा मोगरा जर असेल ना, ते अष्टदल पुष्कळ त्याला दल असतात, काय तो वास त्याचा मादक असतो एक प्रकारचा. तेव्हा त्याची एक खुबी अशी आहे की त्याचीच कळी तुम्ही फुलं तोडलीत तर कळ्यांना बहार येतो, आणखी जितकं तोडावं तितकं आणखी
आणखी जोराने येतं. तेव्हा ते म्हणतायत की मी अनुभव घ्यायला लागलो, इतके जबरदस्त अनुभव आले की मला आवरे नाते. मग मी काय केलं, अरे बाबा आता काय करू एवढे अनुभव. तो म्हणाले बाप रखुमा देवी वरी विठ्ठलाशी याचा शेला करून त्याला अर्पिला. हे सगळे अनुभव बाबा तुझ्यामुळे आहेत म्हणून त्याला अर्पण केले. त्या गुरुला सुद्धा काय वाटत असेल, आपले अनुभव घेणारा शिष्य भेटला काय वाटत असेल. आणि गुरुपौर्णिमा त्या करता आहे. आपण आज भिकारी आहोत, खरंच भिकारी आहोत. काय आपल्या जवळ आहे? समर्थांचीच ही आहे, माझी अक्कल नाही आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? आम्ही भिकारी आहोत. खरा परमार्थ तो आहे. अनुभव आला पाहिजे. अनुभव इतका वाढला पाहिजे की त्यांना असं वाटलं पाहिजे की माझं संबंध दडवून ठेवलेलं घेणारा भेटला. समर्थांना जसा कल्याण भेटला, महाराजांचे ब्रह्मानंद महाराज भेटले, हे खरे घेणारे भेटले. तुमची आमची पिशवीच नाही तर फाटकीचा प्रश्नच नाहीये, घेणारच नाही ना. तेव्हा हे महाराज आहेत, त्या महाराजांची श्रीमंती मला आली पाहिजे. त्यांच्या पदरी मी गेलो आहे. मी महाराजांचं म्हणत नाही, कोणी तुमचे गुरु असतील ते, त्यांचं मी म्हणवतो ना, त्यांचं घेण्याचा हक्क माझा आहे. पण ते द्यायला तयार असताना घेण्याची लायकी माझी नाही. त्याला काय करायचं? त्याकरता हे उत्सव आहे. कुठलेही उत्सव तुम्ही समजा, आता एकादशीला पंढरपूरचा उत्सव कशा करता आहे? अरे ज्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारखे परमात्माचे अवतार, नाथांच्या सारखे गुरुपुत्र, तुकाराम महाराजांसारखे पांडुरंगाला खेळवणारे महाभक्त नाचले, त्या पांडुरंगाला पाहून असं वाटलं पाहिजे की अरे त्यांना जे कळलं ते मला येऊ दे देवा. म्हणून हे उत्सव असतात. आपण ध्यानात ठेवा. नाही तर काय होतं, आपण करतो सगळं, परंतु महाराजांचं उदाहरण सांगतो की म्हणले एक भटजी श्राद्ध सांगत होता, श्राद्धाची मंत्र. तेव्हा पाणी द्या, पाणी द्यायचं, यजमानाने अंगठ्याने पाणी द्यायचं असं करून. तर भटजी सुद्धा अंगठा असा करीत होता, पाणी देत नव्हता, पण अंगठा कसा करायचा ते दाखवित होता. तसं आपली भक्ती होतीये म्हणाले. म्हणजे तुकाराम बुवा सुद्धा नामस्मरण करीत नाचत होते, त्या आपली भक्ती अशी होती. ते पाणी सोडतायत, आपला नुसताच अंगठा होतोय. महाराज उदाहरण फार सुंदर आहे. सांगण्यात हेतू काय आपल्याला, तो अनुभव आपल्याला आला पाहिजे. अनुभव यायला काय आहे, त्याला समस्या निर्माण झाली पाहिजे. बरं का? तुम्हा मला भगवंताची समस्या आहे का आज? आणि इंग्लिश मध्ये याला प्रॉब्लेम असं म्हणतात. बर, तुम्हाला प्रॉब्लेम नाही का? पदोपदी प्रॉब्लेम आहे. बरं का? मुलगा अभ्यास करीत नाही, समस्या. पोटापुरता पैसा मिळत नाही, समस्या आहे. म्हातारपणी घरात मी नको झालो आहे, समस्या आहे. नवरा बायको एकमेकाची टाळकी एकमेकावर आपटतात, समस्या आहे. नोकरी मिळत नाही, समस्या आहे. प्रकृती बरी राहत नाही, समस्या आहे. दुकानामध्ये नोकर मिळत नाही, समस्या आहे. उत्सवाला माणसं मिळत नाहीत, समस्या आहे. गोंधळाची एक कायम समस्या आहे. स्वयंपाकाला माणूसच मिळत नाही, समस्या आज. आता ते म्हणाले, म्हणलं काय होतं, आम्हाला सवय झाली म्हणले त्याची. म्हणजे समस्या नाही अशी नाही, जीवन हे समस्यामयच आहे. का असं आहे? मी परिस्थितीचा भाग आहे, मी परिस्थितीहून वेगळा नाही. हे जग जे आहे त्या जगाचा मी भाग आहे. म्हणून जगामध्ये जे प्रश्न आहेत ते मला आहेतच. आज तुम्ही साधी गोष्ट घ्या, तुमच्या पंतप्रधानांना नाही, मुख्यमंत्र्यांना आजच्या पेपरमध्ये त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही 10 वर्षापूर्वी इथे मुख्यमंत्री होता, आता झाला, फरक काय आहे? भ्रष्टाचार वाढलाय म्हणाले. आता ते असं बोलले नाहीत मंत्र्यामध्ये वाढलाय म्हणून, ते एवढंच म्हणाले कर्मचाऱ्यामध्ये, राजकीय कार्यकर्त्यामध्ये वाढलाय म्हणून. त्याचा आपल्यालाही ताप होतो का नाही? तुम्हाला एखादं लायसन्स पाहिजे असलं, सरळ तुमचा हक्क असला तरी मिळतं तुम्हाला. किती पदोपदी कटकटी आहेत मला सांगा, सगळी समस्या आहे. पण आपण काय करतो, ती समस्या खटपट करून बुद्धी वापरून सोडवतो. अशी भगवंताची समस्या झाली आहे का की आता माझं आयुष्य चाललं, मी थकलो, अजूनपर्यंत त्याचं स्मरण केलं नाही, बरोबरीचे गेले, लहान गेले, माझा नंबर लागलेला आहे, असं असून मी हे सगळं करतोय, मला त्याची जरूर वाटते का?
हे मी माझं चरित्र तुम्हाला सांगतोय, तुम्हाला म्हणत नाही. तर मला काय झालं, शिकवण्याची सवय फार आहे, 30 वर्ष ती हो. त्यामुळं विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणण्याची सवय. खरं म्हणजे मी मलाच म्हणायला पाहिजे की मला ही खरी समस्या आहे का. अरे दिवस गेला, चालला आहे, वर्ष गेलं, लोक वाढदिवस करू दे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे ते तिकडे मरणाकडे चाललाय याची त्याला भानच नाही. काय त्याला सांगायचं, मला समस्या आहे का. नाही समस्या. ती समस्या उत्पन्न झाली तर उत्सवाचं खरं मजा आहे, कारण ते वातावरण निर्माण होतं, त्यातून मार्ग दिसतो. नाही तर काय होतं, नुसतं एक आपलं फंक्शन करायचं म्हणून करायचं, त्याला त्याची पद्धत ठरलेली असते, की झालं की संपलं, तुम्ही तिकडे ना मी इकडे, असं होतं. तर समस्या काय आहे, मला जरूर आहे का याची, मला खरी आतून वाटते आहे का. समर्थांची उभी सांगतो आपल्याला राजमायामध्ये, आम्हाला प्रपंच सोडता येत नाही, सोडायची जरूर नाही. जगदीशा परता लाभ नाही, कार्याकारण सर्व काही, संसार करीतच काही समाधान. काय सांगून ठेवलंय बघा. एक परमात्मा स्वरूप जर तुम्हाला समजलं, परमात्माचं भेट झाली, भगवंताचं दर्शन झालं, तर सर्व समस्या तुमच्या सुटल्या. म्हणजे आज आम्ही की नाही अनुभवाच्या दृष्टीने दरिद्री आहोत. कृष्णमूर्तींचं फार सुंदर आहे, इनर पॉवर्टी. आम्ही आज दरिद्रीच आहोत. का सांगतो आपल्याला. महाराजांचं उत्तर फारच छान आहे. महाराज म्हणाले आम्हाला वासना आहे. वासना म्हणजे काय, मला हे हवं ते पाहिजे, मागणं. मागणं ही भिकारी वृत्ती आहे म्हणाले. म्हणून वासनानुसारी जीवन जे आहे हे भिकारी वृत्तीचं जीवन आहे. असे आम्ही आहोत. आम्ही दरिद्री आहोत आतमध्ये, तर आम्हाला श्रीमंती पाहिजे. मग ती श्रीमंती अनुभवाची आहे, आणि ती अनुभवाची श्रीमंतीचं पाहिजे असेल तर त्या अनुभवाची जी प्रेरणा आहे तिला अनुसरलं पाहिजे आम्ही. म्हणजे कशी, भगवंताची प्रेरणा पाहिजे. भगवंत कसा आहे, सच्चिदानंद आहे. आम्हाला अतिंद्रियाची प्रेरणा आहे माणसामध्ये. कशी ती बघा. स्वाभाविकतेने माणसाला विश्रांती पाहिजे, समाधान पाहिजे. अरे का पाहिजे तुला, तृप्ती पाहिजे. का पाहिजे, तर खरा भगवंताचा स्वभाव समाधान रूप आहे, आणि तो माझ्यामध्ये माणूस म्हणून आज व्यक्त व्हायला पाहतोय, म्हणून मला समाधान पाहिजे. कशी प्रेरणा आहे ती बघा. दुसरी बघा, माणसाला किती खोटं करू देतो, जगात खोट्याच्या जगात राहू दे, पण त्याला सत्याचं हे आहे. आपण आता जबरदस्तीनं बसतं सोडून द्या, पण काल मी असं विचारलं 2-4 लोकांना, तुम्ही का ज्ञानेश्वरी ऐकायला येता. माझं नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला का येता. तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच ज्ञानेश्वर महाराज सांगतात. का येतात तुम्ही. त्यात एकाने बरोबर उत्तर दिलं की ते खरं आहे ते सांगतात, म्हणून आम्हाला ते ऐकावंसं वाटतं. याचा अर्थ जसा, माणसाची बुद्धी खरं ऐकायला तयार आहे, ती सत्याची पक्षपाती आहे, सत्याचा शोध घेते आहे, तिला निर्भेळ सत्य पाहिजे. या जगात निर्भेळ सत्य नाही, हे सत्यानृत्य मिथुनी कृत्य आहे, खऱ्या खोटाचं मिश्रण आहे, त्याला खरं सत्य पाहिजे. ही प्रेरणा माणसामध्ये आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. गॅलिलिओ होता ना, गॅलिलिओ, त्याच्यावर एक नाटक सुद्धा लिहिलेलं आहे, पण झालेली गोष्ट आहे. तो काय म्हणे, त्याने त्या टेलिस्कोपनं आकाश बघितलं, आणि तेव्हा असं म्हणायचा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. बायबलमध्ये असं आहे की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. आणि त्या काळात ती धर्मसभा असे, ज्याला इन्क्विजिशन म्हणत, भयंकर शिक्षा द्यायचे होते. आपल्याला कल्पनेने जिवंत जाळण्याची शिक्षा द्यायची, किंवा एखाद्या अंडरग्राऊंड ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. ते कसे टाकून द्यायचे, महिनोन महिने तो तिथे, तो दुसऱ्या अंधारातून मरायचा बघा, अशी शिक्षा द्यायची. त्याच्या आधी एक 25-30 वर्ष गॉर्डियानो ब्रुनो नावाचा एक विचारवंत पाद्री होता. तो म्हणायचा की बायबलमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत, त्याला जिवंत जाळला होता. आणि हाही तेच बोलू लागला. 72 वर्षाचा म्हातारा, त्याला आणला इन्क्विजिशन समोर आणि सांगितलं की तू म्हण की पृथ्वी भोवती सूर्य फिरतो आहे, असं म्हण तोंडाने. काय करीन, त्याच्यासमोर ब्रुनोचं उदाहरण होतं. म्हणाला, या जजेसकडे पाहून, पादऱ्यांच्याकडे पाहून म्हणाला, होय सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय. आणि बरोबर त्याचा मित्र होता, तोंडाला हात लावून त्याला म्हणाला, तरी मित्रा पृथ्वी सूर्याभोवती फिरते रे, असं त्याला म्हणाला. हे माणसाच्या बुद्धीचं काय, त्याला खोटं. महाराज म्हणायचे, विचार ही मोठी शक्ती आहे. आपल्याला जे खरं पटलं आहे, 100 माणसं जरी म्हणाले उलट बोलली तरी तो ऐकायचा नाही.
मी विचारला प्रश्न असा, आपण सारखं का सांगता इतकं? म्हणजे त्याच्या बुद्धीत म्हणाले मी ती प्रेरणा करतो, मग त्याला नाम घेऊन सांगायचं कारण नाही, तिथपर्यंत कष्ट आहेत म्हणाले. हा, काय सत्पुरुषाचे व्हिजन असते बघा, तुम्ही विचार करा. मग ही प्रेरणा आमच्यामध्ये आहे म्हणजे ही भगवंताचीच प्रेरणा आहे. तसंच माणसाला ज्ञानाची हौस किती आहे. अहो काय ज्ञानाची हौस, समुद्राच्या खाली जाईल तिथं काय आहे ते बघेल, ज्वालामुखीच्या आत उतरून पाहतात काय आहे, एक एक मैल आत उतरून पाहतात काय आहे, काय असेल मला. चंद्रावर जातात आपल्याला माहितीच आहे, शरीराचा शोध घेतात, मेंदूचा शोध घेतात. काय ज्ञानाची प्रेरणा आहे का? तो चिद्रूप आहे, सच्चिदानंदामध्ये सद्रूप आहे, चिद्रूप आहे. आणि समाधान आनंदाचं सांगितलंच. कोण माणूस आहे असा की ज्याला समाधान नको आहे? याचाच अर्थ असा, आमच्या ज्या त्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा भगवंताच्याच प्रेरणा आहेत. त्या प्रेरणा आम्ही न दाबताना त्याच्या मागे लागलं पाहिजे. मग प्रश्न असा, या जर प्रेरणा आम्हाला आहेत तर आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांनी सुटतील का? इथे घोटाळा आहे सगळा. माझ्या मुलीचं लग्न होत नाही. एकदा काय झालं, एक डॉक्टर खरे म्हणून होते, ते खरे महाराजांच्याकडे आले. त्यांच्या मुलीचं लग्न होत नव्हतं, अजूनही झालं नाही. तेव्हा ते आता 50 वर्षाची आहे ती, 30 वर्षाची असेल फार तर ती 25 असेल. तेव्हा महाराज प्रारब्धाचा सिद्धांत त्यांना सांगू लागले. मोठा हुशार मनुष्य होता, खरा बुद्धिमान होता, टिळकांचे गीतारस्य वगैरे पुष्कळ वाचलेला असा. तेव्हा सांगू लागल्यावर ते मान डोलवीत होते. म्हणजे वेळ आल्यावर होतं, आमकं होतं, ते प्रारब्ध घेऊन येतात, हे चांगलं चाललं होतं. तेव्हा मध्येच महाराज थांबले, म्हणाले माझ्याकडे बघून, तरी पण मला सांगा म्हणजे मुलीचं लग्न केव्हा होईल ते सांगा. तुमचं वेदांत राहू दे, तेही असले. म्हणजे माझी तऱ्हा अशी आहे की माझी जी प्रपंचाची समस्या आहे ती सोडवण्यासाठी मी त्याला धरतो, ते होऊ नये. आपल्या लक्षात आलं ना की दोन खाते, महाराज म्हणाले खाते वाटते करा, देह प्रपंचाला, मन भगवंताला. त्याचे ते निराळच आहेत. व तुझं ज्ञान होत नाही, जीवन मला कळत नाही, म्हणून समस्या निर्माण होणं आणि मला पैसा मिळत नाही, मला बढती मिळत नाही, याच्या करता ते करणं, हे यात फरक आहे. आपलं तिथे घोटाळा होतोय की आपण आपला प्रपंच त्यांच्यावरती लादतो. बरं, हरकत नाही लादायला, मग तुम्ही कराल तसा, असं आहे का? तेही नाही. त्याला उत्तर त्यांनीच दिलंय. अर्जुनाने म्हणाले, काय गंमत आहे, मोठे लोक की नाही खरे सारग्राही असतात. हा शब्द मी वापरला, म्हणजे आपली बुद्धी अतिशय सारग्राही आहे. ते म्हणले गीता किती लोक पाठ करतात, मला काही येत नाही म्हणाले, संस्कृत येत नाही, गीता कशी पाठ असणार. पण म्हणले मी एक शिकलो, गीता वाचावी म्हणून उघडली आणि चित्र पाहिलं गीतेचं, मला वाटलं म्हणले यातच सगळं सार आहे, जाऊ दे की वाचायचं कशाला म्हणले. तर महाराज काय म्हणाले, चित्रात काय होतं, अर्जुनाने आपल्या रथाचे लगाम भगवंताच्या हातात दिले, तसं केलं की झालं, गीता आली. माझ्या प्रपंचाचे लगाम त्याच्या हातात दिले म्हणजे आलं सगळं. पण त्यात एक गोम आहे म्हणाले. एक माणूस होता, त्याने मोटार घेतली, याला काही ड्रायव्हिंग येत नव्हतं, तेव्हा त्याने ड्रायव्हर ठेवला, हुशार ड्रायव्हर ठेवला, शेजारी बसायचा. आता मालकच म्हणल्यावर शेजारी बसायचा आणि तो चालवताना हा असं कर, तो तसं कर, हे असं नाही. तो म्हणाला मालक असाल तुम्ही, पण जर मला मध्ये मध्ये बोलला तर ऍक्सिडेंट होईल, तुम्ही गप्प बसा म्हणाले मालक आठवण. तसं आम्ही करतो. त्याच्या बाहेर लोक ठेवायचं, तुमचं आहे मी, माझं सगळं तुमचं आहे. आणि आता माझे कान की नाही भरून गेले, काय महाराजांची कृपा, महाराजांची इच्छा, जो तो म्हणतो बरं का अगदी. हा नाही, आज तुम्ही वेळेवर आला, नाही गाडी मिळाली, महाराजांची इच्छा बरं का, असं किती पदोपदी. पण जिथे माझ्या मनाच्या विरुद्ध होईल तिथे कोणाची इच्छा मग नाही का, आलेला पुढे मग. म्हणजे ही नुसती भाषा होते. समर्थांची गोवी आहे, देवा वेगळे काही नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैशीच नसे. किती सरळ सांगितलं नाही का, बोलायला लागतंय काय. आणि महाराज म्हणायचे माझ्या जवळ राहून जो परमार्थ बोलायला शिकला नाही तो काही शिकला नाही, तेवढं आम्ही शिकलोय मात्र. नाही, आपल्याला समस्या झाली पाहिजे, आपण विचार करा. असं नव्हे एवढे श्रम करतो आपण, कशा करता करतो, त्यांना आवडत नाही ते. ते म्हणतात तुम्ही व्यवहारी आहात, जेवढे श्रम कराल, जेवढा खर्च कराल, तेवढं पदरात पडलं पाहिजे. काय कशा करता करायचं. तर माझी समस्या अशी आहे की मी एवढे सगळी खटपट केली, मला त्याच्यामध्ये समाधान मिळालेलं नाही, हे उघडच आहे. ते समाधान मला पाहिजे आणि हे केल्याने ते समाधान मिळेल असं त्यांचं सांगणं आहे. ते मला फसवणार नाहीत म्हणून ते मी करायला पाहिजे.